मित्रांनो नमस्कार. शिवरायांची खंत लेखक पुरुषोत्तम खेडेकर या पुस्तकातील शिवजयंतीची सुरुवात महात्मा फुलेंनीच केली हा भाग या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, सर्व प्रमुख इमारती, महाराजांची समाधी पेशव्यांनी इसवी सन 1778 मध्ये उद्ध्वस्त केली होती. महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले या शिवभक्ताने महाराजांची समाधी इसवी सन 1869 मध्ये शोधून साफसफाई केली, पूजा केली. तसेच पुण्यात परत येऊन 1869 मध्येच सोयीनुसार जगात प्रथम शिवजयंती सुरू केली. त्यानंतर दरवर्षी शिवजयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू झाला. हा महोत्सव महात्मा फुलेंच्या मृत्यूपर्यंत विनावाद सुरू होता. बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यातील चित्पावन ब्राह्मणांना एकाच जागी आणून त्यांचे संघटन करण्यास सुरुवात केली. त्यासाठी ब्राह्मणांनी आपापल्या घरी गणेशोत्सव साजरा न करता सामूहिक एकच गणपती बसवायचा व 10 दिवस दररोज सर्वांनी तेथे येऊन सत्यशोधक समाज, सत्यशोधक जलसे, शिवजयंती महोत्सव यास विरोध करण्याचे ठरले. अशा रीतीने टिळकांनी गणेशोत्सव चित्पावन ब्राह्मणांना संघटित करण्यासाठी इसवी सन 1893 मध्ये सुरू केला. त्याचा व ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य चळवळीचा संबंध नव्हता. त्यावेळी याबद्दल ओरड झाल्यावर टिळकाने इसवी सन 1895 साली केवळ लोकलाज्योत्सव शिवजयंती कार्यक्रमात सहभागी व्हायला सुरुवात केली. त्यावेळी शिवजयंती तिथीनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेस साजरी व्हायची. शिवजयंती महाराजांचा फोटो नसायचा, कारण त्या काळी अधिकृत फोटोच नव्हता. टिळकाने हुशारी करून शिवजयंतीत पूजेत मिरवणुकीत परशुरामाचा फोटो लावला. लोकांनी त्यास विरोध केला. टिळकाने सांगितले, शिवाजी महाराज हे परशुरामाचेच अवतार होते. परशुरामाची जन्मतारीख ही वैशाख शुद्ध द्वितीयाच आहे. पण लोकांनी न ऐकल्यामुळे टिळकाने वेगळी चूल मांडली. 2 वर्षांनंतर टिळकाने शिवजयंतीची तिथी चूक असून फाल्गुन वद्य तृतीया हीच खरी तारीख असल्याचे जाहीर केले. या तारखेस शिवजयंती सुरू केली. शिवाजी महाराजांच्या ऐवजी शिवजयंतीत नाना फडणवीसाचा फोटो ठेवायला सुरुवात केली. कारण विचारल्यावर महाराजांचा फोटो नाही, तसेच याच दिवशी नाना फडणवीसाची पुण्यतिथी आहे हे सांगितले. लोक बिथरले. दरम्यान टिळकाने मूळ जन्मोत्सवाच्या समितीत फूट पाडलीच होती. तो कार्यक्रम बंद पडला आणि टिळकानेही शिवजयंती महोत्सव बंद केला. काही वर्षांनी शिवजयंतीचा तारीख तिथी वाद सुरू केला आणि महाराष्ट्रात अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा होणारा शिवजयंतीचा लोकमहोत्सव टिळकांनी बंद पाडला. तो आजही बंदच आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ग्रंथानुसार बाळ गंगाधर टिळक हे शिवजयंतीचे जनक नसून भारतातील मुसलमान हिंदू धर्मातील दंगलीचे जनक होते. भारतातील इसवी सन 1893 मधील पहिली मुसलमान हिंदू दंगल टिळकाने घडवून आणली व त्यासाठी गणेशोत्सवाचा वापर केला. तेव्हापासून बहुजन समाज असाच भरडला जात आहे. म्हणूनच दंगलीत ब्राह्मण मरत नाहीत. थोडक्यात जगात शिवजयंती प्रथम सुरू करण्याचा मान महात्मा ज्योतिबा फुले यांनाच आहे. इसवी सन 1869 साली टिळकाचे वय केवळ 13 वर्ष होते. याशिवाय कुळवाडी भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रदीर्घ पोवाडा त्याच वर्षी महात्मा फुलेंनी लिहिला. समाधीवर फुले वाहिली असता तेथील जगदीश्वर मंदिरातील जोशी भटजीने शिवाजीराजांच्या समाधीवरील ती फुले लाथेने लोटून दिल्याचे फुल्यांनी लिहिलेले आहे. यावरून ब्राह्मणांच्या मनात शिवरायांबद्दल किती हीन व तिरस्कारणीय भावना होती हे लक्षात येते. महात्मा फुलेंच्या समाज जागृतीतून अत्यंत प्रतिकूल वातावरणातही शिवजयंती कोलकाता, मद्रास, ठाणे, मुंबई, पाटणा, कानपूर भागात सुरू झाली होती. बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी पुढाकार घेतला होता. टागोरांनी टिळकांना 1906 मध्ये शिवस्मारकासाठी सुमारे 50,000 रुपयांचा निधी दिला होता. त्यातून शिवस्मारक न होता टिळक स्मारक झाले. टिळकाच्या वंशजांनी गायकवाड वाडा हडप केला. त्याचे नामांतर करून टिळक वाडा केले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास विरोध करणारा मराठा या नामांतरामुळे थोडाही दुखावला नाही, उलट तो आनंदात होता. यालाच गुलामी म्हणतात.